हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार. मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. कसे आहे सर्वजण? छान आहे ना? मी पण छान आहे. छान दिसते का आज? कारण तसं खास आहे, कारण आज आहे आमच्या लाडक्या गिरिजाचा दुसरा वाढदिवस. आज आमच्या गिरिजा 2 वर्षाची झाली. तर आज तिच्या वाढदिवसाचं शूटिंग मी तुम्हाला दाखवते. आम्ही घरात साध्या पद्धतीने तिचा वाढदिवस साजरा करतो आहे. ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आम्ही तर खूप तयारी केली थोडीफार, पण आता गिरिजा मॅडम काय साथ देते काय माहिती, कारण तिची आज काही दिवसभर झोप झालेली नाही आहे आणि तिला आता खूप झोप आली. आता लहान बाळांना काय तसं बड्डे ती असं कुणाच्या बड्डेला गेले का हॅपी बड्डे, माझा हॅपी बड्डे करायचा, माझा हॅपी बड्डे करायचा, परंतु तिला काही एवढं समजत नाही. तर आता ती कसा रिस्पॉन्स देते हे काही सांगता येत नाही. तर तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला समजेल नेमकं गिरिजाने कसा रिस्पॉन्स दिला कसा नाही. तर चला वाढदिवसाला. आणि मी मेकअप करून तयार झाली वाढदिवसासाठी. अजून श्रुती आवरती आहे, रोहिणी आवरती आहे, गिरिजाचं पण आवरायचं आहे. मला बाकी थोडं किरकोळ आवरायचं होतं घरातलं. स्वयंपाक वगैरे झाला, पण आता पूजेचं ताट वळायचं ताट वगैरे करायचं आहे. तर मी आली खाली वरती, तर त्यांच्या रूममध्ये आवरत आहे. तर सर्व तयारी झाली का तुम्हाला दाखवते मी. तर चला. तर इथे बड्डेची जवळजवळ सर्व तयारी झाली. आता हे बघा घर पण स्वच्छ करून झालं आणि घर असं स्वच्छ करून झालं की स्वयंपाक झाला पहिला. हे बघा भांडे घासून झाले आणि हे बघा स्वयंपाक मी या शेगडीवर केला होता. तर काय स्वयंपाक केला मी तुम्हाला दाखवते. ते बघा इकडे मी ह्या पातेल्यात बनवला आहे मसाले भात आणि बनवली मी ही पावभाजी. हे बघा इकडे पाव आणलेले पातेल्यात ठेवले, इकडे केळी आणले, इकडे ग्लास आणि हे बघा इकडे ना कांदा चिरून ठेवला आहे, लिंब चिरून ठेवलेले, इकडे शेंगदाणे पण भाजून ठेवलेले. ते पण तुम्हाला सांगते. आणि हे बघा हा आहे नायलॉनचा साबुदाण्याचा चिवडा, कारण आज एकादशी बऱ्याच जणांना उपवास आहे ना, तर मग चिवडा पण आणला आहे. आणि इकडे पत्रावळ हे बघा. आणि स्वयंपाक मी ह्या शेगडीवर केला होता. इथे नैवेद्य वगैरे दाखवला, मसाले भाताचाच नैवेद्य दाखवला आज. आणि इकडं पोथी वाचून झाली मिस्टरांची. तर तेच दुकानात ना आल्यानंतर आहे ना त्याने हे डेकोरेशनचं थोडंसं सामान आणलं आणि त्याने आणि रोहिणीने मिळून थोडंसं डेकोरेशन केलं. खूप काही केलं नाही, पण केलं थोडंसं. लहान मुलांना आवड असते ना. आणि सर्व सामानाची पण व्यवस्थित आवरावर करून ठेवली. आणि बर्थडे गर्ल आली. ही बघा बर्थडे गर्ल गिरू. चला 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 आली वय आली गिरू. काका आले बघ काका. गिरू गिरू हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. नको 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 घर गिरू. तर रोहिणीने गिरूचा खूप छान मेकअप केला होता आणि गिरूने मस्तपैकी छान पिंक कलरचा फ्रॉक घातला होता. हा फ्रॉक ना गिरूला तिच्या मावशीने घेतला होता. आणि आम्हाला खूप भीती वाटत होती गिरू राहते की नाही, पण गिरू बघा किती पोज देऊन फोटो काढते. तर तिचं चालू आहे फोटो सेशन. जसं तिला सांगितलं तसं ती बरोबर करते आहे. आम्हाला थोडी भीतीच वाटत होती, पण तिने एकंदरीत छान रिस्पॉन्स दिला बड्डेला. बघा तर पुढे. अच्छा 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 बोल. घाबरली ती करा. गुरु चीज
आणि इथे ताट भरलं आहे ओवाळण्यासाठी बड्डे गर्लला. आता बड्डे गर्लला औक्षण करायचं आहे. गिरू गिरू स्माईल. गिरू हसून दाखव. कशा हसते दाखव. नाही चीज बन मग चीज. चीज बन. चीज बिन नाही कळत गिरू. आणि गिरूना जरा घाबरली होती, पण ती शांत बसली होती. तिला खूप झोप पण आली होती, कारण तिचा दिवसभर झोप नव्हती झालेली. तर आता सध्या आहे ना ती शांत होती, त्यामुळं सगळे म्हणे पहिले तिचे फोटो काढून घ्या. तर आता इथे फोटो सेशन चालू आहे गिरूचं. आणि आमच्या गल्लीतल्या बायका वगैरे आल्या त्या गिरूच्या बड्डेला. एवढे पाहुणे बघितल्यामुळं ती ना जरा कावरी बावरी झाली बघा. तर गुरुच्या बड्डेला छानपैकी रसमलाई फ्लेवरचा केक मागवला होता आणि पहिल्यांदा मी औक्षण केलं गिरूचं. आणि माझ्यानंतर लगेच रोहिणीने गिरिजाला ओवाळलं, तिचं औक्षण वगैरे केलं. आणि गिरिजा बघा किती छान दिसतीये, खूप शांत बसली ती मस्त. आणि गिरूला खूप झोप लागली होती, पण गिरू झोपली पण नाही आणि रडली पण नाही, ज्याचं आम्हाला खूप टेन्शन होतं. टेन्शन गिरूने दूर केलं आमचं. आणि जे मेकअप केला तिने छान फोटोला आपण पोज दिली. प्रथम मी ओवाळलं, नंतर रोहिणीने ओवाळलं, नंतर आता रोहिणीची मम्मी ओवाळती आहे. आणि असं एक एक करून आता सगळ्या बाया गिरूला ओवाळत आहे. आणि हे बघा गिरिजाच्या वाढदिवसाला आलेले सर्व पाहुणे मंडळी, मित्र नातेवाईक, मित्रमंडळी, परिवार गल्लीतलेच होते. आणि थोडे पाहुणे सांगितलेले होते, बाकी कोणी नाही सांगितलं विशेष. आणि रोहिणीच्या मम्मीने गिरिजाला छान ड्रेस आणलाय, तर गिरिजाने बघा कसा पोज देऊन फोटो काढला. नको म्हणा पैसे पैसे दिलेच पाहिजे कोणी. पैसे. तर ही गीतांजली आहे, रोहिणीची बहीण दुर्गा, हिची लहान जाऊबाई. ही पण खूप गोडी स्वभावानी. मला म्हणते अगं बाबांना बोलव ना. येतोय आणि आता एक एक करून आहे ना सर्व महिला गिरिजाला ओळखत आहे. तर ह्या कळंबे मामी आमच्या शेजारच्या. आणि ही बघा रोहिणीचे नाव करून रोहिणी.
तर हे गिरिजाचे मावशी आणि काका आहे. दोघं पण गिरिजाला खूप खूप जीव लावता. त्यांना मुलगी नाही ना, त्याच्यामुळे ते गिरिजालाच मुलगी मानता आणि खूप तिला जीव लावता. प्रत्येक वेळेस ते तिला गिफ्ट घेत असतात, रक्षाबंधन असो, दिवाळी असो. तर असे गिरिजाचे मावशी आणि काका खूप गिरिजाचे लाड पुरवतात. तर हे आहे रोहिणीची बहीण दुर्गा, हिची लहान जाऊ गीता आणि तिचे मिस्टर अजय. तर ते अजय येऊन बसले आणि एका मिनटासाठी मला मिलिंदचाच भास झाला. मला असं वाटलं मिलिंदच येऊन बसला आहे की काय. काही क्षणांसाठी मी विसरूनच गेले की माझा भाऊ मिलिंद ह्या जगात नाही. कारण अजयची पर्सनॅलिटी ही थोडीफार मिलिंदशी जुळती मिळती आहे आणि मिलिंदला पण ब्लॅक कलरचा शर्ट खूप आवडायचा आणि अजयने नेमका ब्लॅक कलरचा शर्ट घातलेला होता. आणि काही क्षणांसाठी मला असं वाटलं की मिलिंदच येऊन बसलेला आहे की काय. मी परत एकदा तुम्हाला त्यांचा फोटो दाखवते. वाटतं की नाही बघा बरं अजय मिलिंदसारखा. असं बघितलं तुला एक मिनिटासाठी मला असं म्हटलं मिलिंद लगेच मला असं डोकं असं गुरु 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 मी पहिले मी दुपारी स्वयंपाकाला लागली. आणि अशा प्रकारे गिरूनी वाढदिवस खूप छान सेलिब्रेट करून दिला. आम्हाला खूप टेन्शन होतं कारण गिरीच्या घरामध्ये खूप त्रास देते. हे ओढ ते ओढ, हे फेक ते फेक. आणि मूळ म्हणजे ना तिची झोप झाली नव्हती. आणि सगळ्यात महत्त्वाचं माहिती आहे का, गिरिजा आहे ना नवीन माणूस दिसलं का त्याच्याकडे जात नाही, खूप रडते. आम्हाला वाटलं आता आपल्याला वाढदिवसाला गल्लीतल्या लोकांना, रोहिणीच्या बहिणीला, तिच्या जावेला यांनाच सांगायचं तर आहे. पण गिरिजाने जर त्रास दिला तर खूप मूड जाईल. पण गिरिजाने खूप छान रिस्पॉन्स दिला आणि खूप छान गिरीचा बड्डे झाला. आणि सगळ्या गल्लीतल्या लोकांना तिची सवय माहिती ना, तेव्हा सगळे गल्लीतले लोक कौतुक होते का गिरिजाने किती छान वाढदिवस करून दिला. आणि ना गिरिजाला बऱ्याच जणांनी पैसे दिले ना, तर गिरिजा आहे ना पैसे घेऊन ना सर्व तिला सांगितलं का तिच्या मम्मीने बाबांकडे द्यायचे. ती लगेच रोहिणीकडे पैसे देऊन टाकायची आणि असे सर्व पैसे तिने बाबांकडे दिले. त्याचं पण सगळ्यांना खूप कौतुक वाटलं. तर केक कटिंग झाल्यानंतर ना आता रोहिणी गिरिजाचा आहे ना श्रुतीबरोबर फोटो काढते. आणि गिरिजा बघा सेम टू सेम श्रुतीचाच पीस आहे. ज्युनियर श्रुतीच म्हणतात तिला. तर अशा प्रकारे वाढदिवसाचं सेलिब्रेशन झाल्यानंतर बऱ्याच जणांनी सर्वांनीच फोटो वगैरे काढले आणि नंतर जेवायला बसले. जेवणाची शूटिंग नाही करता आली मला एवढी. आणि नंतर बायका बसल्या फराळ करायला, कारण बऱ्याच जणांना उपवास होता ना, त्याच्यामुळं भगर केली होती आणि नायलॉन साबणाचा चिवडा आणला होता आणि केळी होती. तर आता बायका फराळाचं करताय आणि इकडे जेवणं पण चालू होते. स्वयंपाक तर आम्ही करून ठेवला होता, पण वाढायचं काम हे बघा, ही दुर्गा, रोहिणीची बहीण दुर्गा आणि तिची लहानी जाऊ गीतांजली आहे, यांनी बरीच मदत केली. तर बड्डे सेलिब्रेशन झालं आणि जेवणं झाली छान सगळ्यांची. जेवणाची काहींची शूटिंग घेतली, काहींची नाही घेता आली घाई गडबडीमध्ये. आणि हे बघा हे आलेले आहे गिरिजाला गिफ्ट. हे बघा हे एक आहे, त्यानंतर हे श्रुतीकडनं आहे, आमच्या पिल्लूकडनं आहे. गिरी खुलू काय ग गुरु फोन ना त्याच्यानंतर हे बघा ही एक पर्स आणली, ही कावणी आणली. वाव हे बघ काव्याच्या मम्मीने हो छान काव्याच्या मम्मीने छान पर्स आणली गिरूसाठी. बेल्ट ते काय आरूच्या मम्मीने मस्त पर्स आणली आहे. ते बघा मस्त घेऊन येईन ते गिरिजा. गिरू कुणी आणली? आरुनी उद्घाटन केलंय तिने. गिरूला गिरू काही ओपन करत नाही, मीच करते ओपन. आणि हे बघा मॅचिंग झाला हा बेल्ट आणला शेजारच्या अरुण सानूच्या मम्मीने बेल्ट आणला. अगं बाई बेल्ट बघ ते काढून व्यवस्थित गळ्यात नाही घालायचं बाळा. आणि आता श्रुतीने आणलेलं बर्थडे गिफ्ट. श्रुती फोड बेटा, हे ड्रेस दाखव राहिला हा बघू हे बघ. आणि हा ड्रेस आणलाय गिरूला तिच्या आजीने म्हणजे रोहिणीच्या मम्मीने. गिरू बघू ड्रेस. ए गिरिजा दाखव ना आजीने आणलेला ड्रेस. इकडे आण. ते पिशवीत ठेवू राहिली बेल्ट. दाखव मी दाखव. आणि हे बघा हा छान ड्रेस आणलाय, लेहंगा चोली. हां हे बघा हा आहे चोली पॅटर्न, चोली. आणि हा आहे लेहंगा. हा रोहिणीच्या मम्मीने छान ड्रेस आणलाय गिरूसाठी.
वाव सो स्वीट. छान आहे ना, मस्त. लग्नात पण नव्हतं येईल ना मम्मी. हो मग जगदीशच्या लग्नात गेलो आम्ही. हा ना. कोणाच्या लग्न? जगदीशच्या लग्नात जगदीशच्या तेव्हा लग्नात वेगळा केला. हा दुसऱ्या ना, ना, असं काय करतो विचार. हा ना, हा बर्थडेचा आहे ना. आणि आता हे पिल्लूचं गिफ्ट मी फोडते. पिल्लू काय ग? ती बाजूलाच आहे. वेस्ट नका करू बरं का, मला आवडतो हा कागद. आम्ही तुला काढून देत नाही. गिरू चल. आणि गिरूचं आज खूप कौतुक करावं तेवढं कमी आहे. आज गिरू काहीच नाही रडली बर्थडेला. गिरूने खूप छान तुला टेन्शन होतं ना पण. गिरू चल चल ना. प्रकारे गिरूला तिच्या आजीबाबांनी म्हणजे श्रवणीच्या मम्मी पप्पांनी छान घागरा चोली आणली. तर तिच्या बहिणीने गिरूने जो फ्रॉक घातला होता पिंक कलरचा तो आणला. तिच्या बहिणीची जाऊ गीता हिने चेअर घेतली होती मस्तपैकी. आणि शेजारच्या लहानगे मावशींनी 100 रुपये, कळंबे मावशींनी 100 रुपये, लहानगे ताईंनी 100 रुपये, कळंबे मामींनी 100 रुपये, दाभाडे ताईंनी तिला छान पर्स आणली होती. आरूच्या मम्मीने पण पर्स आणली होती. ते रोहिणीने छान बेल्ट आणला होता. करंजकर मावशींनी 100 रुपये दिले. पाटील ताईंच्या मम्मीने पण 100 रुपये दिले. आणि हे बघा आता हे पिल्लूचं गिफ्ट आहे. आणि आता फायनली पिल्लूचं म्हणजे श्रुती आत्याचं गिफ्ट फोडताय गिरूचे मम्मी पप्पा. ते ओपन करून मी पण पाहिलेलं कसं असणार. भांडे खूप आहे. त्याच्यात मस्त गिरीला आत्याने तिला काय काय आणलंय. अरे बापरे, हा काय प्रकार आहे. हे मला वाटतंय सगळं जोडायचं वाटतंय. ते बॉक्सवर आहे बघा बॉक्स. तर हे गिफ्ट आणलंय गिरूच्या आतूने गिरूसाठी. आणि हे बघा आता तो काहीतरी गेम आहे बरं का पिल्लू. म्हणजे हे पेपर करायचं काय? हे नाही. व्यवसायाच्या टाकायचे आता इथे. बघा ते टाकायचे ते शेप कुठे आहे बघा शेप ते त्याच्यामध्ये शेप टाकायचे. बाळाचे नॉलेज वाढवायचं गेम आहे हा. तर अशा प्रकारे गिरूनी वाढदिवसाला काहीच त्रास दिला नाही आणि आमचं खूप मोठं टेन्शन दूर केलं. आणि गिरिजाने एक हुशारी काय केली, तिच्याकडे जेही कोणी पैसे द्यायचं ते सर्व पैसे ती मम्मीकडे द्यायची आणि बाबांकडे द्यायची. तर अशा प्रकारे गिरूचा वाढदिवस साजरा झाला. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते.